नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आजचे जे काही प्रश्न आहेत ते कुठल्या घटकाशी निगडित आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने त्याचं जे असलेलं महत्त्व आहे या सर्व भागावरती आपल्याला थोडंसं बोलायचं आहे। आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर आजच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात करणार आहे। त्यासाठी पहिला आपला प्रश्न काय असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समजून घेताना आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात घ्यावी लागेल। पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे, मराठी भाषा अभिजात गौरव दिन आहे आणि हा जो दिवस आहे हा दिवस आपण कधी साजरा करतो, तर हा दिवस 3 ऑक्टोबर या तारखेला साजरा करतो। आता या दिवसाचं विशेष महत्त्व आहे, ते महत्त्व काय आहे समजून घ्या। काय करण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो, तर राष्ट्रीय पातळीवर म्हणजे केंद्र शासनाने 3 ऑक्टोबर ही तारीख त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाची। 3 ऑक्टोबर 2024 ला मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला। आणि अभिजात भाषा म्हणून जर दर्जा द्यायचा असेल एखाद्या भाषेला तर काय करावं लागतं, त्या भाषेच्या संदर्भामध्ये काही निकष असतात। ती भाषा 1500 2000 वर्षापूर्वीची असायला हवी, जुनी असायला हवी। आणि मराठी भाषा तशी खूप जुनी आहे आणि विपुल प्रमाणात मराठीमध्ये साहित्य पण उपलब्ध आहे। आणि म्हणून या भाषेला 3 ऑक्टोबर 2024 ला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे। आणि यासाठी खूप संघर्ष करावा लागला। 10 जानेवारी ही तारीख विशेष महत्त्वाची आहे। 10 जानेवारी 2012 या दिवशी काय झालं होतं, तर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग गठीत करण्यात आलेला होता आणि त्यांच्या संदर्भात त्यांच्या माध्यमातून अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी विशेष पावले उचललेली होती। मग नंतरच्या काळात काय झालं पुढे, तर ज्ञानेश्वर मुळे जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्यात आलं आणि त्यांच्या माध्यमातून पुढे त्या आयोगाच्या शिफारशीनुसार इथे मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा देण्यात आला। पण याच तारखेला काय करण्यात आलं, तर इतर भाषांना पण अभिजात दर्जा देण्यात आला। या ठिकाणी 5 भाषांना अभिजात दर्जा याच तारखेला मिळाला होता विद्यार्थी मित्रांनो, 3 ऑक्टोबर 2024। आणि मग यामध्ये कुठल्या भाषा आहेत ते आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे। यामध्ये प्रथमतः मराठी ही भाषा तर असणारच आहे, परंतु त्यानंतर परत पुढे बंगाली ही देखील भाषा होती, बंगाली। आणि त्यानंतर पाली ही एक भाषा आहे, त्यानंतर आसामी ही एक भाषा आहे, ठीक आहे, आसामी। आणि प्राकृत ही एक भाषा आहे। मग अशा आत्ता ज्या असणाऱ्या 5 भाषा आहेत आणि अगोदरच्या 6 भाषा ज्या आहेत, अशा एकूण 11 भाषेला अभिजात दर्जा जो आहे तो आतापर्यंत देण्यात आलेला आहे। म्हणून ही जी बाब आहे ती विशेष महत्त्वपूर्ण ठरते। या प्रश्नाच्या संदर्भात एवढी माहिती महत्त्वपूर्ण आहे, कारण बाकीचेही प्रश्न गरजेचे आहेत। बघा, अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिराचे जे काही अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष कुणाला केलं होतं या वर्षी, तर ते तुम्हाला परीक्षेला विचारलं जाणार आहे। महाराष्ट्राच्या संदर्भातला हा प्रश्न असल्यामुळे डॉक्टर शरद काराळे म्हणून आहेत, तर त्यांना या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नेमलं होतं। आता हे विशेष महत्त्वाचं आहे, याच्या संदर्भात थोडंसं जाणून घ्या। अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर हे सांगलीला हे मंडळ आहे आणि सांगलीला याचं मुळात कार्यालय आहे। आणि हे मंडळ काय करतं, तर मराठी साहित्यामध्ये किंवा मराठी नाटकामध्ये ज्यांनी विशेष योगदान दिलंय अशा लोकांना काय केलं जातं, तर या मंडळाच्या माध्यमातून पुरस्कार दिला जातो। आणि तो पुरस्कार जो आहे विशेष एक प्राधान्याचा किंवा प्रसिद्धीचा असा पुरस्कार म्हणून गणला जातो। तर हे लक्षात घ्या, कारण आपण मागेच त्या संदर्भामध्ये बोललेलो आहोत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एक विशेष महत्त्वाचा प्रश्न किंवा ही एक मागे काही काळ वादाचा मुद्दा ठरलेला होता। नवी मुंबईचं जे काय इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, याला मान्यता देण्यासाठी काम करण्यात आलेलं होतं। तर यामध्ये कुणाचं नाव देण्यात सुचवलेलं आहे, तर दी.बा. पाटील यांचं नाव देण्याचं सुचवलेलं आहे। ते ठरलेलं आहे, एकदम डन झालंय।
आणि दिबा पाटील यांचं काय काम आहे, ही व्यक्तिरेखा कोण आहे, हे जे व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, हे रायगड या ठिकाणचं किंवा या जिल्ह्यातलं व्यक्तिमत्व आहे. विशेष शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले पाटील यांचं नाव आता मुंबईच्या विमानतळाला मिळणार आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या. ते पुढे परीक्षा मध्ये खूप चांगल्या प्रकारचा प्रश्न तयार होईल. अलीकडे अखिल भारतीय अध्यक्ष परिषद या परिषदेचं उद्घाटन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलं, तर अमित शहा यांच्याकडून ते उद्घाटन झालेलं आहे, म्हणून हे परीक्षेला येतं. आणि तुम्हाला असं पण विचारलं जाणार आहे की या परिषदेचं जे काय आयोजन आहे ते खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आलेलं आहे, तर ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि पुढे भारतातील पहिले शहर, बघा भारतातलं पहिलंच शहर आहे, काय झालंय तर सार्वजनिक वाहतूक रोपवे कुठे उभा करण्यात आलेला आहे किंवा उभारण्यात आलेला आहे, तर खालीलपैकी कोणतं शहर आहे ते, तर ते वाराणसी असणार आहे. आणि मला कमेंट करून सांगा हे वाराणसी शहर हे कोणत्या राज्यातलं आहे म्हणून. ओके, भाविकांना विशेष त्याची जी काय सेवा आहे त्या रोपवेची होणार आहे. आता त्यानंतर बघा भारतातील पहिले शहरी फिटनेस हब आहे हे. ओके, हब म्हणजे काय, ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टी इन्स्टॅब्लिश केल्या जातात अशी जागा, आणि हे फिटनेस हब आहे, म्हणजे फिटनेसच्या रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी असतील, साधनं असतील, ते तुम्हाला या शहरामध्ये बघायला मिळणार आहेत. आणि ते शहर आहे मित्रांनो भुवनेश्वर हे शहर आहे. भुवनेश्वर मध्ये भारतातला पहिलाच जो काय प्रयोग आहे फिटनेस हबच्या संदर्भात हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि मला तुम्ही कमेंट करून सांगायचं की भुवनेश्वर हे कोणत्या राज्यातलं ठिकाण आहे. त्यानंतर बघा ADR, A स्टँड फॉर ज्याला तुम्ही असोसिएशन म्हणता, D स्टँड फॉर डेमोक्रेटिक अँड R स्टँड फॉर रिफॉर्म. ओके, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म ही एक संस्था आहे आणि ही संस्था दरवर्षी रिपोर्ट जाहीर करते. तर या रिपोर्टच्या नुसार सार्वजनिक गुन्हेगार प्रकरणे असलेले जे काय मुख्यमंत्री, सर्वाधिक गुन्हे कोणत्या मुख्यमंत्र्यावरती आहेत ते तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल, तर ते रेवंत रेड्डी हे आहेत. आणि त्यांच्यावरती आतापर्यंत 89 गुन्हे लागू झालेले आहेत. आणि त्याचं जे काय पब्लिकेशन आहे किंवा पब्लिश करण्यात आलेलं आहे ते ह्या रिपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. भारतातले सर्वात गुन्हेगारीच्या जट्टामध्ये अव्वल दर्जावरती असलेले जे काय मुख्यमंत्री हे रेवंत रेड्डी आहेत. आणि मला तुम्ही कमेंट करून सांगायचं रेवंत रेड्डी हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि त्यानंतर 89 गुन्हे आहेत, पण या 89 पैकी 72 गुन्हे हे अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, ज्या गुन्ह्याच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येईल की अशा पद्धतीचा मुख्यमंत्री संबंधित राज्याला असावा का, असा जनतेला प्रश्न साहजिकच पडेल. आणि पुढे आपण लक्षात घेऊ. बघा IMD स्मार्ट सिटी इंडेक्स 2024, आता या इंडेक्स मध्ये स्मार्ट सिटी जी आहे ही जगामध्ये कोणती सिटी घोषित झालेली हे या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचं आहे. सर्वात स्मार्ट शहर जे आहे ते ज्युरिच हे शहर ठरलेलं आहे. आणि हे जे ज्युरिच शहर आहे हे स्वित्झर्लंड मधलं आहे. हे ज्युरिच हे जे शहर आहे हे पहिल्या नंबरचं शहर आहे मित्रांनो, पहिल्या नंबरचं, हे कायम लक्षात राहू द्या. दुसऱ्या नंबरचं जे काय शहर आहे ते ओस्लो हे ठरलेलं आहे, ओस्लो. आणि तिसऱ्या नंबरचं स्मार्ट शहर म्हणून कोणतं आहे, तर तिसऱ्या नंबरचं जे काय शहर आहे ते कॅनबेरा अशा पद्धतीचं शहर आहे. आणि चौथ्या नंबरला जे शहर आहे ते सिंगापूर हे ठरलेलं आहे. आणि पाचव्या नंबरला कोणतं ठरलंय तर जिनिवा हे शहर ठरलेलं आहे. आणि जिनिवामध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा, तो एक महत्वाचा तुमचा प्रश्न बनतो. बघा विंग्स ऑफ व्हीलर नावाचं हे एक पुस्तक आहे. आणि हे जे विंग्स ऑफ व्हीलर नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं तुम्हाला विचारलं जाईल, कारण हे पुस्तक सध्या न्यूज मध्ये मोठ्या प्रमाणावरती गाजलेलं आहे. 3-4 दिवस सारखं ते न्यूज मध्ये, आणि म्हणून तुम्हाला तो प्रश्न पडेल. आणि त्याचं जे काय विशेष उत्तर असणार आहे ते स्वप्नील पांडे आहेत. आणि यांनी या पुस्तकातून काय लिहिलेलं आहे तर भारतीय हवाई दल जे आहे या हवाई दलाने काय केलेलं आहे तर या हवाई दलाने विशेष काही ऑपरेशन केलेले आहेत.
लष्कराच्या बाबतीमध्ये, आणि जे काही ऑपरेशन आहेत ते विशेष भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने गरजेची होती त्याचा उलगडा या ठिकाणी केलेला आहे। या सत्य घटनेवरती हे पुस्तक आधारित आहे। आणि त्यानंतर आजचा एक शेवटचा प्रश्न, भारतीय लष्कराने ड्रोन कवच सराव कुठे आयोजित केलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। आणि डेफिनेटली आन्सर त्याचं काय असायला पाहिजे, तर अरुणाचल प्रदेश, कारण चीनच्या जवळच आहे, लागूनच आहे। आणि चीनने काय केलेलं आहे, तर अरुणाचल प्रदेश ही जी आपली बाउंड्री आहे त्या बाउंड्रीला तुम्ही काय म्हणता, तर या बाउंड्रीला तुम्ही मॅकमोहन, बघा मॅकमोहन रेषा असं म्हणता। आणि या रेषेसाठी मोठ्या प्रमाणावरती वाद भारत आणि चायना या दोन राष्ट्रांमध्ये गेली कित्येक वर्षापासून आहेत। आणि त्यासाठी आपलं 1962 ला युद्ध पण झालं होतं चायना बरोबर। आणि मग इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे, हे जे अरुणाचल प्रदेश राज्य आहे मित्रांनो, या राज्याला सुरक्षित करण्यासाठी आपल्याला ड्रोन कवच ही जी यंत्रणा आहे किंवा हा जो इनिशिएटिव्ह आहे तो आपल्याला राबवावा लागला या अरुणाचल प्रदेशमध्ये। आणि ड्रोनच्या माध्यमातून जे काय भविष्यामध्ये हल्ले होणार आहेत ते हल्ले आपल्याला रोखता आले पाहिजे, आपली पॉवर त्या ठिकाणी मजबूत झाली पाहिजे, यासाठी एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे। आणि आजच्या प्रश्नामध्ये एवढी जी माहिती आहे ती अतिशय सफिशियंट अशी असणार आहे। आणि या ठिकाणी आपण थांबूयात, स्वतःचा अभ्यास करा आणि त्याचबरोबर काळजी घ्या। या ठिकाणी थांबूयात। धन्यवाद।